पहिल्या टप्प्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे यांच्यासारखे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत। पाहूयात या 5 मतदारसंघाची गणितं काय आहेत, तिथले स्थानिक मुद्दे काय आहेत आणि नेमके काय आडाखे आहेत या रिपोर्टमधून। लोकसभेच्या रणांगणामध्ये आता रथी महारथी समोरासमोर आले। रणांगणातून माघार घेण्याची वेळ आता संपली आहे। लढवय्यांनी आपली शस्त्र परजली असून येत्या 17 एप्रिल पर्यंत घमासान प्रचार होत राहील। लोकसभेच्या या महाभारतात ऐन उन्हाची काहिली असताना प्रचार शिगेला पोहोचलेला असेल। राज्यातल्या 48 मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात विदर्भातले, त्यातही पूर्व विदर्भातले 5 मतदारसंघ आहेत। या 5 मतदारसंघांमध्ये 1-2 नव्हे तर 97 उमेदवार रिंगणात आहेत। शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामध्ये रामटेकमध्ये 7 जणांच्या माघारीनंतर 28 जण रिंगणात उरले। नागपूरमध्ये अर्ज वैध झालेल्यांपैकी एकानंही माघार घेतली नाही आणि त्यामुळे सर्व 26 रिंगणात राहिले। भंडारा गोंदियामध्ये 18, गडचिरोली चिमूरमध्ये 10 आणि चंद्रपुरात 15 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। पहिल्या टप्प्यातल्या 5ही मतदारसंघात कसं चित्र आहे यावर आता एक नजर टाकूयात। रामटेकमध्ये चौरंगी लढत होतीये। काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले राजू पारवे शिवसेनेचे उमेदवार आहेत। त्यांना श्यामकुमार बर्वे या आयत्या वेळेच्या उमेदवाराचा सामना करायचा आहे। बर्वे यांच्या पत्नी रश्मी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या, पण त्यांचं जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं श्यामकुमार बर्वे अधिकृत उमेदवार ठरलेत। वंचित बहुजन आघाडीनं शंकर चहांदे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे। ठाकरे गटाचे सुरेश साखरे यांनी बंडखोरी केली होती, पण त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली। 2019ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या किशोर गजभिये यांनी बंडखोरी केली आहे। 2019ला गजभिये यांना तब्बल 4,68,000 मतं मिळाली होती। आम्ही आंबेडकरी विचारधारा मानणारे लोक आहोत। आम्ही समतावादी विचारधारा, बहुजनवादी विचारधारा मानणारे लोक आहोत आणि त्यातही परिश्रम करणारे लोक आहोत। तर अशा स्थितीमध्ये जर आपल्यावरती अन्याय झाला आणि मी IAS अधिकारी असून किंवा उच्च शिक्षित असूनही जर मी अन्यायाचा प्रतिकार केला नाही किंवा त्याचा निषेध केला नाही तर मग सामान्य जनतेचं काय? आणि त्यामुळे लोकांच्या समोर एक आदर्श उदाहरण ठेवण्यासाठी मी या तमाम बहुजन समाजाच्या वतीनं, तमाम जनतेच्या वतीनं हा लढा देत आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघाकडून महाराष्ट्रच नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष असेल, कारण संघाच्या मुख्यालयात होणाऱ्या या लढतीत भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात उतरले आहेत। ते हॅट्रिक करणार का याची उत्कंठा असेल। नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत नितीन गडकरी आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यातच आहे। नितीन गडकरी यांना विकास ठाकरे कशी टक्कर देतात याचीच उत्कंठा असेल। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत नितीन गडकरी 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत। पण नितीन गडकरी खासदार होण्यापूर्वी सलग 4 निवडणुकांमध्ये काँग्रेसचे विलास मुत्तेमवार विजयी झाले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात आतापर्यंत लोकसभेच्या 18 निवडणुका झाल्या आणि काँग्रेसनं तब्बल 13 वेळा विजय मिळवलेला आहे। काँग्रेसचा परंपरागत मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळतो की गडकरींच्या मागे उभा राहतो हे 4 जूनला स्पष्ट होईल। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये 18 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपनं सुनील मेंढे या विद्यमान खासदारालाच पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे। संजय केवट यांच्या रूपानं वंचित बहुजन महाआघाडीनं 3रा प्रमुख उमेदवार दिलाय। प्रशांत पडोळे हे व्यवसायानं डॉक्टर आहेत आणि त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे। प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले खासदार राहिलेल्या या मतदारसंघात 2009 पासून विद्यमान पक्षाला कधीच विजय मिळवता आला नाही। 2009ला राष्ट्रवादी, 2014ला भाजप, 2018च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि 2019ला पुन्हा भाजप विजयी झालेला आहे। आता 2024ला ही परंपरा मोडते की चमत्कार घडतो ते पाहावं लागेल। गडचिरोली चिमूरमध्ये 10 उमेदवार रिंगणात आहेत, पण लढत मात्र तिरंगीच होणार असं दिसतंय। भाजपनं या ठिकाणी सुद्धा विद्यमान खासदारावर पुन्हा विश्वास दाखवत अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेसनं नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हे 3रे प्रमुख उमेदवार आहेत। अशोक नेते यांनी 2014 आणि 2019 अशा 2 निवडणुकांमध्ये विजय मिळवला असून
ते हॅट्रिक करतात का याची उत्कंठा असेल. 2014ला 2,36,000 मताधिक्यानं जिंकलेले अशोक नेते 2019ला मात्र फक्त 77,000 मतांनी जिंकले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत, पण भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले असे 3 प्रमुख उमेदवार आहेत. पण खरी लढत सुधीर भाऊ आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातच होईल असं दिसतंय. बाळा धानोरकरांच्या निधनामुळे प्रतिभा धानोरकरांना सहानुभूती मिळताना दिसतीये. त्यामुळे मुनगंटीवारांनी अश्रूंना भुलू नका असं आवाहन करायला सुरुवात केली आहे. मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल. आतापर्यंत राज्याच्या राजकारणातच राहिलेले सुधीर मुनगंटीवार केंद्रात जातात का याची उत्कंठा इथे असेल. 1980 पासून चंद्रपूर लोकसभेच्या 11 निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसच्या शांताराम पोटदुखे यांनी 4 वेळा, नरेश पुगलिया यांनी 2 वेळा आणि बाळा धानोरकरांनी एकदा विजय मिळवलाय. भाजपला या मतदारसंघात 1980 पासून 1996, 2004, 2009, 2014 अशा 4 वेळा विजय मिळवता आला आणि 4ही वेळा हंसराज अहिरांनी विजय मिळवला. 2019ला हंसराज अहिर पराभूत झाले आणि भाजपनं इथला उमेदवार बदलत सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी दिली. सुधीर भाऊ हा मतदारसंघ पुन्हा खेचून भाजपकडे आणतात की विधानसभेला पोटनिवडणुकीत जिंकलेल्या प्रतिभा धानोरकर लोकसभेलाही चमत्कार घडवतात, ते 4 जूनला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.